अकाउंटिंग म्हणजे लेजर्स आणि स्प्रेडशीट्सचं जग, हो ना? पण थांबा, आता यात एक मोठी क्रांती होतीये. आजचा हुशार अकाउंटंट फक्त आकडे नाही मोजत, तर तो त्या आकड्यांमागची कहाणी सांगतो. पण खुद्द अकाउंटिंग क्षेत्राबद्दल डेटा काय सांगतोय? भारतात एका मोठ्या आव्हानासोबत बदल सुरू झालाय. म्हणजे बघा, कॉमर्स शिक्षण आणि कंपन्यांना काय हवंय यात एक खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. अनेक कॉलेजेसमध्ये आजही जुन्या मॅन्युअल अकाउंटिंग पद्धतींवरच भर दिला जातोय. एका रिपोर्टनुसार जवळपास 89% कंपन्यांना डिजिटल स्किल्स असलेले कर्मचारी हवे आहेत. यामुळे होतं काय की पदवीधर तयार नसतात आणि कंपन्यांना योग्य माणसं मिळत नाहीत. फरक बघा किती मोठा आहे. जुनं मॅन्युअल आणि नवं डिजिटल अकाउंटिंग याचा परिणाम थेट अचूकतेवर होतो. तर मग ही दरी कशी भरून काढायची? याचं उत्तर आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. क्लाउड कॉम्प्युटिंग, AI आणि ॲडव्हान्स्ड ॲनालिटिक्स सारखी टेक्नॉलॉजी हा सगळा बदल घडवतीये. याचे फायदे: कामात अचूकता, डेटा रिअल टाईममध्ये मिळतो आणि नियमांचं पालनही सोपं होतं. एक मिनिट, मग टेक्नॉलॉजीमुळे अकाउंटंटची नोकरी जाणार का? नाही, अजिबात नाही. चित्र खूप वेगळं आहे. टेक्नॉलॉजी अकाउंटंटची जागा घेत नाहीये, ती भूमिकेला एका डेटा प्रोसेसरच्या पुढे नेतीये. एका स्ट्रॅटेजिक पार्टनरच्या भूमिकेपर्यंत, जो बिझनेस वाढवायला मदत करतो. म्हणजे आता पारंपरिक ज्ञानासोबत डेटा ॲनालिसिस आणि टेक्नॉलॉजीची जोड हवी. आता फक्त हिशोब ठेवणं महत्वाचं नाही, तर प्रत्येक पैशाचं मूल्य वाढवणं महत्वाचं आहे. याच बदलातून एक नवीन भारी भूमिका समोर आली आहे: व्हर्च्युअल CFO. हे असे फायनान्शियल एक्सपर्ट्स आहेत जे स्टार्टअप्सना परवडणाऱ्या खर्चात मोठा सल्ला देतात. आणि याचा परिणाम तो अगदी स्पष्ट दिसतो आणि मोजताही येतो. उदाहरणार्थ, एका कंपनीचा खरेदी खर्च चांगल्या प्रक्रियेमुळे 7% कमी झाला. एका दुसऱ्या केसमध्ये फक्त 4 महिन्यांत वर्किंग कॅपिटलमध्ये 1 कोटी रुपये वाचले. यावरून कळतं की टेक्नॉलॉजीमुळे अकाउंटंट्स व्यवसायाला किती जास्त फायदा करून देऊ शकतात. तर अकाउंटिंग संपत नाहीये, उलट त्याचा पुनर्जन्म होतोय. प्रश्न एकच आहे, आपण या बदलासाठी तयार आहोत का?